नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून तर काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चर्चा झाली ती भाजपच्या सौगाते मोदीची. ईदच्या निमित्तानं भाजपच्या अल्पसंख्याक सेलकडून एक नवीन कार्यक्रम राबवण्यात आलाय, ज्यामध्ये ईदच्या मुहूर्तावर भारतभरामधल्या गोरगरीब मुस्लिमांना काही भेटवस्तू देण्याचा हा कार्यक्रम आहे. या भाजपच्या या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण त्यानंतर आज लगेचच महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक सेलनं भाजपला एक सल्ला दिला. रादर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे विनंती करणारं एक पत्र लिहिलं. काय होतं त्या पत्रामध्ये? त्या पत्रामध्ये नितेश राणेंना आवरा असं लिहिलं होतं. हे का लिहिण्यात आलंय याचं कारण आहे, नितेश राणेंनी गेल्या काही काळामध्ये मुस्लिमांसंदर्भात केलेली वक्तव्य, मुस्लिम समाज असेल, मुस्लिम व्यक्ती असतील, यांच्या संदर्भात, धर्मासंदर्भात नितेश राणे यांनी जी काही वक्तव्य केली त्यामुळे मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जातात असा प्यारे खान यांचा आरोप आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. आता या पत्रावर अनेक प्रतिक्रिया उमटतायत. नितेश राणे यांना कुणीतरी याबाबत विचारण्याची, बोलण्याची ही काही पहिली वेळ नाही. विरोधकांनी सुद्धा याबाबत अनेकदा बोललेलं आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचलेले आहेत. मात्र तरीही नितेश राणे यांची हिंदुत्ववादी भूमिका घेत असताना मुस्लिमांना टार्गेट करणारी वक्तव्य थांबत नाहीत आणि याच संदर्भात आता हे पत्र अल्पसंख्याक सेलनं पाठवल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटतायत. या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात की नितेश राणे यांची अशी काय वक्तव्य आहेत की ज्यामुळं असं पत्र लिहिण्याची वेळ अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांना यावी आणि ज्यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातात असा मुद्दा वारंवार समोर यावा. आपण आधी नितेश राणेंची वक्तव्य बघूयात आणि त्यानंतर या चर्चेमध्ये जे मान्यवर आहेत त्यांच्याशी बोलूयात. त्याची चिंता करू नका. ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको. ज्याला पाहिजे ना घेऊन जा पाकिस्तानमध्ये. कारण का इथे जास्त हिरवे साप वळवळतात असं कानावर वारंवार येत होतं. रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. वापस अगर इधर तुमने मस्ती करने की कोशिश की, दादागिरी करने की कोशिश की, तो घर पे आके नंगा करके तेरे को उधर मार के जाओ. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान सध्या आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, ज्यांनी हे पत्र लिहिलंय. प्यारे खान जी, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. नमस्कार मॅडम. नमस्कार. हनुमंत पवार काँग्रेसचे प्रवक्ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतात. हनुमंतजी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं करेक्ट कार्यक्रममध्ये. नमस्कार. प्यारे खानजी, पहिला प्रश्न अर्थातच तुम्हाला. नितेश राणेंच्या वक्तव्यांबाबत नेमकं काय तुमचं म्हणणं आहे की ज्यामुळे एक पत्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लिहिण्याची वेळ तुमच्यावर आली? देखिए, मेरे पास पूरे महाराष्ट्र, समस्त महाराष्ट्र मुस्लिम समाज ने एक पत्र दिया है कि जो हमको मोदी जी से मिलवा दीजिए, मोदी जी से हमको मिलवा दीजिए कि हम जो है नितेश राणे जी की कंप्लेंट करना चाहते हैं. क्योंकि जो सेंट्रल की जो सरकार है, अगर आप इंडिया की जो भारत की जो सरकार है वो सबका साथ, सबका विकास और सबके विश्वास पे काम करती है. उसी की तर्ज पे महाराष्ट्र की भी जो सरकार है, श्री देवेंद्र फडणवीस जी की जो सरकार है, वो भी सबका साथ, सबका विकास और सबके विश्वास पे काम करती है. तो ये नितेश राणे जी के बयान से क्या प्रॉब्लम हो रही है कि सरकार के विकास के काम जो है वो छुप जा रहे हैं और ये फालतू डिस्कशन जो हो रहा है वो दिखाया जा रहा है. तो उससे क्या सरकार का भी नाम खराब होता है. हमने बात करना चाहिए महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी के, उनके कामों की, उनके वो जो प्रोजेक्ट लेके आ रहे हैं, वो जो बाहर से जाके पैसा लेके आ रहे हैं, उसकी चर्चा होनी चाहिए. यहाँ के विकास पर चर्चा होनी चाहिए, ना कि ये दो समाज में तेढ निर्माण पे बात होनी चाहिए. मग या बाबतीत तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलीत की नाही? ये मुख्यमंत्री साहब को भी इन लोगों ने एक मुख्यमंत्री साहब के नाम से एक लेटर है और उसमें कुछ नागपुर के जो एनजीओ थे उन्होंने बोला कि भाई नागपुर में मोदी जी आ रहे हैं तो मोदी जी को भी ये तकरार करने वाले हैं. तो मैंने बोला वहाँ पर हर किसी का जाना पॉसिबल नहीं है, तो उनके लेटर्स मैंने ले लिए और वो मैं मोदी जी को और हमारे जो माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र के श्री देवेंद्र जी को उनको देने वाला हूँ. काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय कारवाई होईल?
नहीं देखिए, ये चीज़ें विकास में बाधा है। ये जो चीज़ें होती है ना, ये विकास के अंदर बाधा है। जिस हिसाब से अगर देखें तो सेंट्रल की सरकार जो काम करी, महाराष्ट्र की जो सरकार काम करी, ये विकास को रोकता है और विकास से नेशन खराब होता है, देश खराब होता है, समाज खराब होता है और हर किसी का नुकसान होता है। देखिए, मैं कोई पॉलिटिकल व्यक्ति नहीं हूँ, मैं एक बिजनेसमैन हूँ, तो मैं बिजनेसमैन होने के नाते देखता हूँ कि विकास पे ब्रेक लगता है तो सबका नुकसान होता है। हनुमंत पवारजी, तुमची काय भूमिका आहे बाबतीत? खरं तर अशी पत्र तुमच्याकडनं एरवी जात असतात, पण आता या बाबतीत अल्पसंख्याक आयोगालाच पुढाकार घ्यावा लागलाय. नाही, नितेश राणे हे संविधानाची शपथ घेऊन मंत्री झालेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे ते मंत्री आहेत. अतिशय जबाबदार पदावर ते सध्या आहेत, संविधानिक पदावर आहेत. त्याचं भान त्यांनी केव्हाच सोडलेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, आमचे विजय वडेट्टीवार साहेब, नानाभाऊ पटोले अशा ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने अगदी 3 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना भेटून याबद्दल तक्रार केलेली आहे की महाराष्ट्राचे एक मंत्री विद्वेष पसरवत आहेत, समाजामध्ये हिंसा भडकेल अशी वक्तव्ये त्यांची होत आहेत आणि ही सातत्यानं होत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही रितसर राज्यपालांकडे तक्रार केलेली आहे आणि नुसती तक्रार नाही तर त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे अशी थेट आम्ही मागणी केलेली आहे. आता मी नितेश राणे यांची जी ही सातत्यानं येणारी वक्तव्य आहेत, हा काही नितेश राणे यांचा व्यक्तिगत मुद्दा असू शकत नाही. नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नितेश राणे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत. नितेश राणेंच्या प्रत्येक वक्तव्याची मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जबाबदारी, पालकत्व येतं. ह्या महाराष्ट्रामध्ये लहान मुलगाही याच्यावर विश्वास ठेवणार नाही की नितेशजी राणे जे बोलत आहेत ती फक्त त्यांची मत आहेत. नितेशजी राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इथला विद्वेष पसरवण्याचा, मुस्लिमाबद्दल द्वेष पसरवण्याचा, अल्पसंख्याकांबद्दल द्वेष पसरवण्याचा अजेंडा ते राबवत आहेत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो द्वेष पेरण्याचा अजेंडा आहे तो नितेश राणे मंत्री यांच्या तोंडून येतो. आजपर्यंत आम्ही राजकारणामधली सगळी लोक असं समजत आहोत की राज्याचा एखादा मंत्री बोलतो म्हणजे ते सरकारचं मत असतं, म्हणजे ते कॅबिनेटचं मत असतं, म्हणजे ते मुख्यमंत्र्याचं मत असतं. तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवडल्यासारखं करायचं आणि सरकारमधल्या मंत्र्यांना वारंवार तीच वक्तव्य करायची. एक नाही 10 वक्तव्य त्यांची आहेत. मस्जिद में घुसके मारेंगे असेल किंवा आणखी काही वक्तव्य असतील, हिरवा साप म्हणणं असेल किंवा हे नितेश राणे कोण आहेत की कोण देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही आहे, कोणी पाकिस्तानला जायचं आणि कोणी जायचं नाही हे सांगण्याचा अधिकार नितेश राणेंना कोणी दिला? त्यांच्यासाठी म्हणजे ही भूमिका राज्य सरकारची भूमिका आहे असं तुमचं म्हणणं आहे. हा, प्यारे खानजी बोला, थोडक्यात सांगा म्हणजे मला पुढच्या गेस्टकडे जाता येईल. देखिए, ये लोग हमेशा मुस्लिमों को संघ के खिलाफ भड़काते हैं और ये हमेशा संघ के खिलाफ ही बयान देते हैं. अभी ये जो इनके जो मंत्री कौन है, ये जो बोल रहे हैं, इसमें संघ का कोई लेना देना नहीं है. ये फालतू में संघ को बदनाम करने का काम करते हैं और कुछ भी हुआ तो उठा के संघ को बीच में लेके आते हैं. तो संघ को बीच में न लाए. अभी जो बात जो जिस विषय पे चल रही है उस विषय पे करे तो ज़्यादा ठीक है. जनाब, आप आरएसएस के प्रवक्ता है क्या अल्पसंख्यक आयोग के अध्यक्ष? अरे भाई, मैं आप प्रवक्ता आरएसएस के हो क्या? भाई एक बात बताओ, क्या सुनिए, एक बात मेरी बात सुनिए. मैं कोई पॉलिटिकल व्यक्ति नहीं हूँ. सुनिए, ये जो आपने मुसलमानों को जो आरएसएस आपने सुनिए, आरएसएस के प्रवक्ता बोलेंगे ना. अरे भाई सुनिए, पहले मेरी बात सुनिए. हनुमंत पवार मुद्दा मांडलाय ना, त्यांना बोलू देत. हाँ, बोला. सुनिए, हनुमंत पवार जी सुनिए. पहले ये मुसलमानों को आपने जो इतने सालों से बेवकूफ बना के रखा, क्या किया मुसलमानों के लिए आपने? कुछ नहीं किया. उनको शिक्षा नहीं दी, उनको कुछ नहीं दिया इस देश में. आज सरकार उनके बारे में कुछ सोच तो भी रही है, समझे क्या? और मैं कोई पॉलिटिकल व्यक्ति नहीं हूं. आपको बात करनी है, आप बात विकास पे करिए. तुमचं म्हणणं आहे की भाजप व्यतिरिक्त जेव्हा शासनं होती त्यावेळेस मुस्लिमांना या देशामध्ये काहीही मिळालं नाही, अगदी बेसिक शिक्षण सुद्धा मिळालं नाही, असं तुम्हाला म्हणायचंय? ना, भाजपा के ही इसमें शिक्षा पे ज्यादा जोर दिया जा रहा है. ये जो नारा जो लेके आया मोदी जी ने, सबका साथ सबका विकास, वो इसी सरकार में आया, पहले की सरकार में नहीं था. पहले तो जितने, अभी मैं सारी स्कूलों पे, उर्दू स्कूलों पे जो कार्रवाई कर रहा हूँ, इन्होंने सारी वो स्कूल ये जो है ये अपने चेले चपाटों को, अपने जितने भी कांग्रेस के प्रवक्ता या जो कांग्रेस के माइनॉरिटी सेल के लोगों को बांट के रखी है और वहाँ एजुकेशन बच्चों को मिलता नहीं. अभी मैं सब पे गुना दाखिल करवा रहा हूँ.
और इन्होंने ही इतनी पैगंबर जी, नफरत फैला दी कि अल्पसंख्याक मुसलमान इधर सेलचा उधर आक्षेप डायवर्ट फक्त ना रहे, नितेश इनका राणेंच्या गुलाम- वक्तव्यांवर आहे. बाकी इनका राज्य गुलाम सरकारच्या बनकर है. कामगिरीबद्दल, केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल ते खुश आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर काय आहे की आता हे नक्की कोणाकोणाच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींना भेटणार आहे की नितेश राणे जे आहेत ते सलग प्रक्षोभक वक्तव्य करतात, त्यानंतर महेश लांडगे जे आहेत ते सलग प्रक्षोभक वक्तव्य करतात, संग्राम जगताप जे आहेत ते सलग प्रक्षोभक वक्तव्य करतात आणि हे देवेंद्र फडणवीसांना जे आहे ते पत्र देणार आहेत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष. त्या देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला काय दिवस नाही, दाखवले? पंतप्रधानांना देणार आहेत. नाही हे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये पण ते थोड्या वेळापूर्वी बोलले की त्यांना पण ते पत्र वगैरे देणार आहेत. तर देवेंद्र फडणवीसांनी देखील निवडणुकीमध्ये काय दिवस दाखवले की त्यांनी वोट जिहाद वगैरेचा जो आहे तो खोटा व्हिडिओ समस्त महाराष्ट्राच्या जनतेला तो खोटा व्हिडिओ दाखवला. त्या पलीकडे जाऊन ते अशा व्यक्तींना जाऊन भेटणार आहेत नरेंद्र मोदींना. मला हा प्रश्न पडलाय की नरेंद्र मोदी हे काय पृथ्वीवर राहत नाहीत का वेगळ्या परग्रहावर नरेंद्र मोदी राहतात? आज मीडियाच्या माध्यमातून एवढं डिजिटलायझेशन झालेलं आहे की आत्ता कोणीतरी काही वक्तव्य केलं तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये ते वक्तव्य सर्वदूर पसरतं. आज नितेश राणे काय बोलतात, काय नाही बोलते, बाकीचे इतर नेते भाजपचे काय बरळतात, नाही बरळते, हे सगळं सगळ्यांना कळतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी काय नरेंद्र मोदी पाहत नाहीत का? आणि त्यांना जाऊन पत्र देण्याची गरजच काय आहे? मुळात त्यांना कळत नाही का या गोष्टी स्वतःहून थांबवल्या पाहिजेत, या गोष्टी बरोबर नाहीयेत. मात्र त्या नरेंद्र मोदी जे आहेत ते या सगळ्या गोष्टी पाहतायत आणि या सगळ्या गोष्टींची त्यांना मूकसंमती आहे. आणि मला विशेष वाटतं की राज्य अल्पसंख्याक आयोगाचे जे काही अध्यक्ष आहेत ते या गोष्टींच्या बाबतीमध्ये न बोलता ते ही जी सगळी लोक ज्या मुशीतून येत आहेत त्या मुशीवर टीका केल्यानंतर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते जसे काही सरसंघ चालक आहेत अशा पद्धतीनं त्यांची जी काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहेत, या गोष्टी खरं तर दुर्दैव आहेत. त्यांनी पाहायला पाहिजे की या सगळ्या द्वेषात्मक वक्तव्यामुळे समाजकारण जे आहे जे समाजामध्ये किती पद्धतीने द्वेष पसरतोय. लोक एकमेकांची तोंड पाहत नाहीत, एकमेकांविषयी द्वेषभाव लोकांच्या मनामध्ये वाढतो. ठीक आहे, त्याच्यासाठी या गोष्टी थांबवणं गरजेचं ठीक आहे. नरेंद्र सुर्वे हिंदू जनजागरण समितीचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. नरेंद्र सुर्वेजी, बाकी कुठलाही प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्हाला एक खूप सोपा प्रश्न मी विचारते. प्रश्न माझा असा आहे की नितेश राणे वारंवार ज्या भूमिका घेतात त्या हिंदुत्ववादी भूमिका असतात, त्या मुस्लिमांच्या विरोधात भूमिका असतात. तुम्हाला त्या सगळ्या भूमिका नितेश राणे यांनी घेतलेल्या, ती सगळी वक्तव्य नितेश राणे यांनी केलेली पटतात का? नमस्कार. कसं आहे की नितेश राणेंनी जी वक्तव्य आतापर्यंत केलेली आहेत ते काही लोकांना जे वाटत असेल ते वाटत असेल, पण मला तर या ठिकाणी हेच वाटतंय की त्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत तर ती वक्तव्य ह्या देशामध्ये राहणारे काही तथाकथित लोक जे रोज संविधानाच्या बाबतीत लोकांमध्ये जागृती करत असतात की संविधान खतरे में, संविधान खतरे में, आणि संविधानाच्या नावाखाली रस्त्यावरती येऊन जाळपोळ करतात, लोकांना धमकावतात, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतात. आधी मला सुर्वेजी सांगा, नितेश राणेंची वक्तव्य तुम्हाला पटतात का? त्या सगळ्या वक्तव्यांशी तुम्ही सहमत आहात का? आधी सुर्वेजी मला हे सांगा की नितेश राणेंच्या वक्तव्यांशी तुम्ही सहमत आहात का? मला बोलू द्या. तर जे लोक या देशाचे कायदेच मानत नाहीत, त्या कायद्याच्या जर ते मानत नसतील तर त्यांना वठणीवरती आणण्यासाठी त्यांना अशा भाषेची आवश्यकताच वाटते. कुठले लोक कायदे मानत नाही? कुणाला वठणीवर आणणार आहात तुम्ही? कुणाला वठणीवर आणायचंय? कुणाला वठणीवर आणायचंय? कोण कायदे मानत नाही? स्पष्टच बोला आता. नाही, ज्यांना असं वाटत असेल की त्यांच्या भावना दुखावल्यात तर त्यांनी ते संविधानचा आदर करतात. ज्यांना वाटतं जे येतात असं कशाला ना? सुर्वेजी स्पष्ट बोला ना, सुर्वेजी स्पष्ट बोला ना. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवतात तेव्हा ते येऊन रस्त्यावरती येऊन दंगे करत नाही. अनेक सिनेमांमध्ये हिंदू देवी देवतांचा अपमान केला जातो. एम.एफ. हुसेन सारखा चित्रकार येतो, देवी देवतांचे नग्न चित्र काढतो, पण हिंदूंनी जाळपोळ केली नाही, पण गळे चिरण्याची धमकी दिली नाही. तर असे लोक जे आहेत जे संविधानाच्या नावाखाली दंगे करतात, यांना जर वठणीवरती आणायचं असेल आणि त्यासाठी जर नितेश राणे हिंदूंच्या सोबत उभे राहत असतील तर संपूर्ण हिंदू समाज नितेश आता तुम्ही वारंवार जे म्हणताय वठणीवर आणायचं असेल, वठणीवर आणायचं असेल, हे वठणीवर आणायचं म्हणजे नेमकं काय करायचंय तुम्हाला? म्हणजे मशिदीमध्ये घुसके मारायचं आहे, ठेचून काढायचंय, काय करायचं? आवाज ऐकायला नाही आला, तुमचा प्रश्न ऐकायला नाही आला. हा, तुम्ही जे मगापासून म्हणता वठणीवर आणायचंय, वठणीवर आणायचंय, ते वठणीवर आणायचं म्हणजे काय आहे नेमकं? घुसके मारायचंय, घरमे घुसके मारायचंय, ठेचायचंय, काय करायचंय? वठणीवर आणायचं म्हणजे काय? कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ना.
कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ना. पण की नितेश जे राणेंची लोकं या वक्तव्य, देशामध्ये नितेश राणेंची मंत्री म्हणून असलेली, आमदार म्हणून असलेली वक्तव्य आणि कायद्याचा काय संबंध आहे असं वाटतं का तुम्हाला? आहे ना, का नाही आहे? अहो, जर या देशामध्ये ओबीसी सारखे नेते मुसलमानांसाठी काम करतात आणि मुसलमान समाजाबाबतीतच बोलतात, त्यांचा भाऊ तर त्यांनी 15 मिनिटांमध्ये पूर्ण हिंदू समाजाला संपव अशी धमकी दिली होती. मग त्याला असे उत्तर लोक दिलं की? मुसलमानांसाठी उभे राहू त्याला शकतात. उत्तर दिलं की? काँग्रेस मुसलमानांसाठी उभी राहते, त्याला उत्तर समाजवादी दिलं पार्टी की? त्याला अगदी मुसलमानांसाठी उभी नवनीत राहते. राणांनी उत्तर तर दिलं. आपण एक हिंदूंसाठी जर महिलाच एखादा दिली नेता त्यांना उभा उत्तर राहिला, द्यायला. तर त्याच्यामध्ये गैर काय आहे? मला दिलं ना अजिबात उत्तर त्याच्यामध्ये काही आपण. गैर वाटत नाही. दिलं ना आपण थोडी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं, दिलं उत्तर. भाजपच्या नेत्यांनी उत्तर दिलं. मला यांना प्रश्न विचारायचा हा, होता. विचारा. माझं म्हणणं काय आहे सुर्वे साहेब, मला वाटतं की जगामधलं हे पहिलं सरकार असेल की जे सरकार अस्तित्वाला आल्यानंतर सरकारचीच माणसं आंदोलन करतात. जर तुम्ही जे काही मुद्दे तुम्ही मांडले प्रचारामध्ये, जे तुम्ही मुद्दे म्हणताय त्या मुद्द्यांमध्ये जर खरंच दम असेल, त्या मुद्द्यांमध्ये खरंच जर खरेपणा असेल, तर त्या मुद्द्यांच्या आधारावरच तुम्ही सत्तेमध्ये आलेला आहात. 2014 मध्ये देखील तुम्ही सत्तेवर आलेला आहात आणि आता 2000 हे विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्याच मुद्द्यांवर तुम्ही सत्तेवर आलेला. माझं म्हणणं काय आहे, सरकार ज्या मुद्द्यांवर सत्तेवर येतं त्याच मुद्द्यांवरून सरकारची माणसं आंदोलनं कशी काय करतात? आज नितेश राणेंच्या पक्षाचे जे लोक आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, ते गृहमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे, आणि त्याच पक्षाचे लोक प्रक्षोभक वक्तव्य करतात. मग कायदा सुव्यवस्था तुमच्या हातामध्ये देऊन, सरकार वगैरे तुमच्या हातामध्ये देऊन, जे काही तुम्ही म्हणताय की हिंदू धर्मीयांच्या भावना, हिंदू धर्मियाचं धार्मिक स्थळ वगैरे यांचं जे काही रक्षण झालं पाहिजे, मग ते तुम्ही कशाच्या आधारावर करताय? कारण तुमच्या हातामध्ये जर सरकार दिले तर सरकारच्या मार्फत तुम्ही या सगळ्या गोष्टी करणं जे आहे तुमचं काम आहे. बरं, मला तारेकांजी यांच्याकडे जायचं. अगदी सुर्वेजी पटकन थोडक्यात उत्तर द्या, म्हणजे मला त्यांच्याकडे जायचं आहे. सुर्वेजी बोला. तुम्ही काळजी करू नका, येणाऱ्या काळामध्ये लवकरच या महाराष्ट्रामध्ये लव जिहादसाठी पण कायदा होणार आहे, हा. धर्मांतरण बंदीसाठी पण कायदा होणार आहे. अस्तित्वाचंच बरं, नाही. ठीक आहे. प्यारेखानजी, आता जर सुर्वेजींनी मांडलेलाच आहे मुद्दा, तर प्यारेखानजी मला सांगा आता, लव जिहाद विरोधातला कायदा हा अल्पसंख्याक आयोगाला मान्य आहे का? नहीं, देखिए, जो भी इस्लाम का कंसेप्ट क्या है, जो इस देश का कायदा होगा वो सभी को मान्य होगा. अगर आप इस्लाम के बारे में पढ़ेंगे तो जिस देश में रहना पड़ता उस देश का कायदा मानना पड़ता. तो ये जो बोल रहे हैं ये इनको नॉलेज नहीं है. अगर इस्लाम को थोड़ा सा पढ़ ले तो इनको समझ में आ जाएगा कि जो देश का म्हणजे कायदा तुम्हाला मान्य आहे, जिस जर तो देश की कायदा मिट्टी से म्हणून आला प्यार तर तो करता, उस तुम्हाला देश मान्य आहे. के- बरं, ठीक आहे. हाँ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही नितेश राणेंच्या बाबतीत जो बोलता. सरकार कायदा बनाएंगे, ठीक आहे, लेकिन ठीक आहे. इनको- याचा अर्थ सरकारनं कायदा केला तर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुमचा त्याला पाठिंबा असेल. ओके, फाईन. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही नितेश राणेंच्या विरोधात तक्रार करता, पण याच महाराष्ट्रामध्ये निवडणुकाच्या काळामध्ये बटेंगे तो कटेंगे, याच महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद हे शब्द वापरले गेले. अल्पसंख्याक आयोगाचा याला पाठिंबा आहे का? याच्याबद्दल काही तक्रार आहे का? की या सगळ्याबद्दल तक्रार नाही, फक्त नितेश राणेंबद्दल तक्रार आहे? देखिए, मैं आपको बताना चाहता हूँ कि मैं कोई नितेश राणे जी की तकरार नहीं कर रहा हूँ. मेरे पास महाराष्ट्र के जितनी भी जो माइनॉरिटीज़ है उन्होंने मेरे पास एक लेटर दिया है कि ये आप मोदी जी तक पहुंचा दिए और ये पहुंचा दीजिए और ये सीएम देवेंद्र फडणवीस तक पहुंचा दीजिए. तो माइनॉरिटी का कमीशन का अध्यक्ष होने के नाते मेरा काम है ये पत्र वहाँ देना, क्योंकि मैं माइनॉरिटी का आयोग का कमीशन का अध्यक्ष हूँ. मैं सारे समाज का कोई प्यारेखानजी, या ज्या घटनात्मक संस्था या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज ज्या बनवलेल्या आहेत त्या काय फक्त कुणी दिलेलं पत्र कुणापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नाही बनवल्यात ना. त्यांची काहीतरी उद्दिष्ट आहेत, त्यांची काहीतरी कर्तव्य आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता त्या समाजाचं काय म्हणणं आहे याच्या बाबतीत तर तुम्हाला आम्ही प्रश्न विचारणार ना. हाँ, बिल्कुल बिल्कुल विचारिए और बिल्कुल डेफिनेटली. देखिए, मेरे को आज यहाँ पे आए तकरीबन 6-7 महीने हुए, 7-8 महीने हुए, और ये चुनाव के बाद आया. मैं चुनाव के पहले नहीं आया. उसके पहले क्या हुआ मुझे मालूम नहीं, और वो मेरे पास कोई कंप्लेंट भी नहीं है. कंप्लेंट आएंगे तो जरूर बात किया जाएगा. बरं, म्हणजे वोट जिहाद कटेंगे तो कटेंगे या बाबतीत अल्पसंख्याक आयोगाकडे काही तक्रार नाहीये आणि त्यामुळे तुम्हालाही त्याच्याबद्दल काही तक्रार नाहीये? नहीं, बिल्कुल कोई तक्रार नहीं है. तक्रार है तो कोई बता दे. मेरे पास कोई तक्रार नहीं. काय हनुमंत पवारजी, काय करता तुम्ही साध्या तक्रारी पण करत नाही, तुम्ही तर कॉन्स्टिट्यूशनल मार्ग वापरत नाहीयेत. कसं व्हायचं? तुम्ही फक्त भाषणातच बोलता म्हणजे.
इनको सिर्फ मुसलमानों के वोट चाहिए, मुसलमानों के लिए कुछ करते नहीं है, और 70 साल से मुसलमानों को हनुमंत इन्होंने पवारजी, बेवकूफ बना के प्रश्न रखा है। तुमच्यासाठी होता. माझी कमेंट ऐकू आली का? मला विचारताय हो का हो, कविताजी? तुम्हालाच म्हणते. तुम्ही काय तक्रारी वगैरे करत नाही. एवढा अल्पसंख्याक आवाज- नाही, इतका आवाज येतोय. आता येतोय, हा. अगोदर नाही आला. इतका अल्पसंख्याक आयोग असताना तुम्ही काही तक्रारीच करत नाही. ते म्हणतात आमच्याकडे कुणी काही तक्रारीच केल्या नाही. मग आम्ही काय करणार? काय तुम्ही फक्त भाषणच करता मग? हमारे बड़े भाई है, अल्पसंख्याक बोर्ड के अध्यक्ष है वो प्यारे लाल साहब, प्यारे खान साहब, माफ कीजिए. तो इनको मैं यही कहना चाहता हूँ मराठीत कि भाई सांगा, त्यांना मराठीत अल्पसंख्याक कळतंय. कम्युनिटी के हित के लिए आप वहां बैठे हो, ऐसा तो हमारा मानना है, चैनल का मानना है. आप उसी कुर्सी पे बैठे हो जिस कुर्सी पे बैठ के माइनॉरिटी के हित की बातें की जाए, माइनॉरिटी को सुरक्षा देने की बात की जाए. ये छोड़ के आप आरएसएस का प्रवक्ता पद कर रहे हो, ये छोड़ के आप बीजेपी का प्रवक्ता क्यों बने हो? बीजेपी के बाजू मानने के लिए बहुत लोग हैं, आरएसएस की बाजू मानने के लिए भी बहुत लोग हैं. आप अल्पसंख्याक समुदाय की बात कीजिए. आप अगर एक आंसू भी हुकूमत के लिए कतरा है, एक आंसू भी हुकूमत के लिए कतरा है, आपने देखा नहीं आंखों का समंदर होना. मोहसिन शेखला या पुण्यामध्ये मारून टाकलेला आहे, दिवसा ढवळ्या रस्त्यावर मारून टाकलं. संपलं का हे धाडस त्यांचं? नाही संपलं. कोकणामध्ये परवा एका लहान मुलांचं घर पाडण्यात आलं. नागपूरमध्ये काय अन्याय अत्याचार चालू आहे आम्ही डोळ्यांनी बघितलेला आहे. दंगे करणारे एका बाजूला आणि दंगे न करणाऱ्याला पण शिक्षा देण्याचं काम ते केवळ अल्पसंख्याक आहेत म्हणून करण्यात येतं. या साहेबांना दिसत नाही का ते? नाही, सुप्रीम त्यांच्याकडे कोर्टाने तक्रारी नाही सांगितलं, केल्या तर नाही हायकोर्टाने म्हणतायत. सांगितलं की बुलडोजर न्याय हा फक्त अल्पसंख्याकांनाच का लावण्यात येतो. राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांना शिवाय देतात ते पण देशद्रोही आहेत. प्रदीप कुरुलकर नावाचा डीआरडीओची माहिती विकणारा पाकिस्तानला तो पण देशद्रोही आहे. हा प्रशांत कोरटकर महापुरुषांना शिवीगाळ करतो तो पण देशद्रोही आहे. पण त्याच्या घरावर हे सरकार बुलडोजर चालवत नाही, फक्त माझ्या अल्पसंख्याक भावावर, मुस्लिम भावावर हे सरकार अन्याय अत्याचार करतं. ज्यांच्याकडे बरं, हे ठीक आहे. तक्रार तुमचा करायला मुद्दा जाणार ना पोहोचला. तारेखान तुमचा मुद्दा पोहोचलाय. तुमचा मुद्दा पोहोचलाय. बोला पॅरेखानजी, उत्तर द्या म्हणजे मला पुढे पैगंबर शेख यांच्याकडे जाता येईल. बोला. देखिए, कोल्हापुर में जो दंगा हुआ था उसमें इनके कुछ लोग कांग्रेस के शामिल थे. उस पे हमने नाम बताइए, वहाँ मुसलमानों नाम को बताइए, न्याय दिलाने का नाम काम बताइए। अल्पसंख्यक आयोग ने किया. 24 झूठ मत बोलिए, सुनिए तारेखान, सुनिए तारेखान साहब, सुनिए ना सुनिए. पहले. आता असं आहे पॅरेखानजी, 24 मगाशी तर तुम्ही म्हणालात की मी व्यापारी माणूस आहे, मी काही राजकीय वक्तव्य करणार नाही, पण आता तर तुम्ही म्हणताय काँग्रेसची माणसं होती आप म्हणून. संविधानिक पद पे बैठे हो. नाम सुनिए, बताइए, सुनिए. नाम बताइए. हा ठीक आहे, मग विचारलंय मी त्यांना. ठीक आहे, विचारलंय. हा बोला. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. सुनिए, तो वहाँ पे मुसलमानों को न्याय देने का काम इस सरकार में अल्पसंख्यक आयोग ने किया है कि वहाँ 24 घंटे में जो दंगा हुआ था, जो मस्जिद को बंद किया गया था, वहाँ नमाज चालू की गई. उसके बाद 24 घंटे में वहाँ के मुसलमानों को ये दिया गया, क्या बोलते, अगर देखेंगे आप तो न्याय दिया गया. 24 घंटे के अंदर उनको मुआवजा दिया गया. नहीं तो 24 घंटे में हिंदुस्तान में इनकी सरकार रहे तभी कभी ऐसा नहीं हुआ कि मुसलमान को 24 घंटे के अंदर मुआवजा दिया गया. दूसरी बात, रामगिरी महाराज ने जो मुसलमानों के बारे में अशब्द बातें जो कही थी, नाही, पण उस पे याचा गुन्हा अर्थ दाखिल फहीम करने खानचं का जे घर काम पाडलं गेलं त्याला अल्पसंख्यक तुमचा आयोग ने पाठिंबा आहे किया. का? अल्पसंख्याक आयोगाचा पाठिंबा आहे म्हणजे फहीम खानच्या घरावर जी कारवाई झालेली आहे, दुसऱ्या एका आरोपीच्या घरावर जी कारवाई झाली त्याला पाठिंबा आहे अल्पसंख्याक आयोगाचा. त्या बाबतीत काही तुमचा आक्षेप नाहीये. देखिए, वो सुनिए, हाँ मैं बता रहा हूँ आपको, वो एनएमसी ने ये देखिए, ये क्या है, ये एनएमसी ने उनका जो घर गिराने का काम किया, उसका दंगे से उनका ऐसा कहना है कि कोई लेना देना नहीं. एनएमसी ने उनको नोटिस दिया है और उसने एनएमसी ने गिराया है. इसमें सरकार का कोई लेना देना नहीं और उसको सरकार से जोड़ के देखो. लोग कर लो बात. हाँ. ये चलो, सुनने के लिए ठीक बैठे है, हम, ठीक है. ये सुनने के लिए बैठे. ठीक आहे हनुमंत पवारजी. पैगंबर शेख, तुमचं शेवटची कमेंट द्या म्हणजे मला मग कार्यक्रम संपवता येईल. तर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष एवढे दिशाहीन, संवेदनहीन मी पहिल्यांदाच पाहतोय की त्यांनी खरं तर अल्पसंख्याकांची, फक्त मुस्लिम समाजाचे नाही म्हणत आहे, अल्पसंख्याकांची बाजू त्यांनी मांडली पाहिजे. त्यांचे विकास वगैरे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांनी निश्चितच बोललं पाहिजे. मात्र हे करत असताना त्यांनी सरकारची काहीतरी बाजू घेणं, एखादा राजकीय पक्षाची, एका सामाजिक संघटनेची, ज्या संघटनेच्या माध्यमातून द्वेष पसरवला जातोय राज्यामध्ये, देशामध्ये, त्यांची बाजू घेऊन त्यांचं प्रवक्तेपद असल्यासारखं बोलणं हे खरंच निषेधार्ह आहे. मी त्यांचा निषेधच, जाहीर निषेध करतो या ठिकाणी. त्याही पलीकडे जाऊन ते जे काही गोष्टी सांगतात की आता तिथं नागपूरमध्ये ते नईम खानचं कोणाचं घर वगैरे पाडलं,
विशेष आहे की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची बदनामी करणाऱ्या कोरटकर सारख्या माणसाच्या घराला पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं आणि त्या ठिकाणी फक्त एक मुस्लिम आहे म्हणून त्याचं घर पाडलं जातं. ठीक आहे सुर्वेजी, पण तुमच्या दृष्टीनं बरं झालं की या सगळ्यामध्ये त्या प्यारे खान यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे नितेश राणेंवर कुणी काही बोललंच नाही. तर प्यारे खान यांनाच RSSचे प्रवक्ते ठरवण्यामध्ये सगळा वेळ गेला, नितेश राणेंवर चर्चाच झाली नाही. नाही, आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला नितेश राणेंवर फक्त पाहिजे की 70 वर्षापर्यंत या देशामध्ये फक्त मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं काँग्रेसने आणि आता हिंदू समाज जो आहे जागृत झालेला आहे. त्यामुळे जो हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा हे सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे तुष्टीकरणची राजनीती आहे ती या देशामध्ये आता तर मग संपत मुस्लिमांनी चाललेली आहे. राहायचं की नाही मग या आणि देशात? दंगे कुणी केले ते सुर्वेजी, आता ह्या अहो, ठिकाणी सिद्ध मुस्लिमांनी झालेलं राहायचं आहे. की नाही? आत्ताच नाही राहू शकतात ना, राहू शकतात ना? राहू हिंदू शकतात. समाज जर इस्लामिक समाज- देशामध्ये कविताजी, हिंदू राहू एक शकतो, कमेंट द्या ख्रिश्चन मला, राहू कविताजी. शकतो. हा. तर एक मिनिट देते. ख्रिश्चन हा. देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम राहू शकतो, तर हिंदू राष्ट्रामध्ये मुसलमानांना राहायला काय अडचण फक्त आहे? राज्य हिंदूंचं राहील, हा? राज्य राहू शकतो ना, का नाही राहू नाही, शकत फक्त त्याला? राज्य हिंदूंचं राहील, बाकी राहिले तरी चालतील पण राज्य विजय काही नाही. नाही, सगळ्यांना समान नाही मिळेल, तुम्ही काय घाबरू नका. अरे सगळ्यांना आता समान तुम्ही नाही म्हणता मिळेल. जो हिंदू- जर हिंदूंचा भोंगा सकाळी 7 वाजता वाजतो तर बाकी सगळ्यांचा पण भोंगा 7 वाजताच वाजणार. जर हिंदूंना 2 मुलं करण्याची अनुमती असेल तर बाकी सगळ्यांना 2 मुलंच करण्याची अनुमती असेल. या देशामध्ये समान नागरी कायदा असेल, कोणाचाही धर्माच्या आधारावरती तुष्टीकरण ह्या देशामध्ये होणार नाही. हा. अगदी थोडक्यात पैगंबर. हा, येते हनुमंत पवारजी. हा, बोलत पैगंबर. ज्यावेळी या देशाचा हिंदू जागा नव्हता त्यावेळी या देशामध्ये पेट्रोलचे भाव जे आहेत ते 80 होते, 80 रुपये लिटर. आज हिंदू जागा झालाय असं म्हणतात आणि पेट्रोलचे भाव जे आहेत ते 100 पार केले गेलेले हज आहेत. यात्रेसाठी करोडो रुपये तुम्ही दिले, हज यात्रेसाठी करोडो रुपये देत होता, तेव्हा पेट्रोलचे भाव लक्षात आले आहेत का? बर. आजही तुम्हाला सांगतो हज यात्रेसाठी करोडो रुपये खर्च जाऊ द्या तो सुर्वेजी, हज यात्रेसाठी पण नाही देत आणि आपण तीर्थदर्शन. अहो सुर्वेजी थांबा सुर्वेजी. 99चे बॉम्ब हा, झाले ठीक आहे, काँग्रेसच्या ठीक आहे. राज्यामध्ये. सुर्वेजी, काँग्रेसच्या राज्यामध्ये. थांबा सुर्वेजी. त्याच महाराष्ट्रामध्ये तीर्थदर्शन योजना बंद झाली होती, हिंदूंसाठी होती. राहू द्या. हनुमंत पवारजी बोला शेवटचा. मला कविताजी, मला ह्या चर्चेच्या माध्यमातून प्यारे खान साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की कोल्हापूरच्या दंगलीमध्ये काँग्रेसच्या लोकांचा हात होता असं त्यांनी जे खोटं बोलले त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. 1 आणि 2, नागपूरमध्ये जे घरं पाडली गेली ती सरकारचा आदेश आला आणि मग महानगरपालिकेनं घरं पाडलेली आहेत. प्यारे खान साहेबांनी संविधानिक खुर्चीवर बसून सरकारची भाटगिरी करू नये, सरकारचं प्रवक्तेपद करू नये. अल्पसंख्याक समाज अडचणीत आहे, मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होतोय, त्यांना या देशाचं दुय्यम नागरिक ठरवलं जातंय. अल्पसंख्याक समाजाच्या अध्यक्षांनी त्यांची बाजू घ्यावी. भारतीय जनता पक्ष माफी मागणार आहात का तुम्ही? घेऊ नये. प्यारे खानजी बोला, माफी मागावी अशी अपेक्षा होती. जेव्हा तुम्ही घर पाडलं तेव्हा तुम्हाला सुनिए, थांबा सुर्वेजी. हा, देखिए बोला. मैं आपको बताता हूँ कि मैं कोई पॉलिटिकल व्यक्ति नहीं और मुझे पॉलिटिक्स में आना भी नहीं है. दूसरी बात मैं आपको बता दूं कि कोई भी मुसलमान अगर बीजेपी या आरएसएस से जुड़ता है ना तो सबसे ज़्यादा तकलीफ इन कांग्रेस वालों को या रका वालों को इसलिए होती है कि इन्होंने मुसलमानों का ठेका लेके रखा है. ये मुसलमानों का कभी विकास नहीं चाहते और ये कभी उन लोगों को उनसे जुड़ने देना नहीं चाहते. कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. एकीकडे म्हणते तुम्ही मी पॉलिटिक्स बोलणार नाही, दुसरीकडे टीका मात्र तुम्ही फक्त एकाच पक्षावर करताय. नहीं, मैं बता रहा जो मुस्लिम समाज की बात कर रहा हूँ, मैं खुद की बात नहीं कर रहा हूँ, मैं मुस्लिम समाज की बात कर रहा हूँ. क्योंकि आज जो सरकार चल रही है, जैसा देश का विकास हो रहा है तो साथ में ये नहीं चाहते कि मुस्लिम का भी विकास हो, इसलिए बार बार मुस्लिमों को बारे में बोलते रहते, मुस्लिमों को टारगेट करते रहते. तो ये नहीं होना चाहिए. बर, ठीक आहे. प्यारे खान यांनी भूमिका मांडताना नितेश राणेंच्या विरोधात तर भूमिका मांडलेली आहे, मात्र इतर जे मुद्दे आहेत मुस्लिमांसंदर्भातले, जे मुस्लिम विषयाचे अभ्यासक उपस्थित करतात, विरोधक उपस्थित करतात, त्याबद्दल मात्र जोपर्यंत आपल्याकडे तक्रार येत नाही तोपर्यंत आपण काही म्हणू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय तर मुस्लिम आणि हिंदू या 2 धर्मांची माणसं या देशामध्ये गुण्यागोविंदानं राहत आहेत, पण काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे जर त्यामध्ये काही त्या संबंधांमध्ये बाधा येत असतील तर त्या नेत्यांना लगाम घालणं, मग ते नेते कोणत्याही पक्षाचे असू देत, त्या नेत्यांच्या पक्ष
पक्षश्रेष्ठींचं कर्तव्य ठरतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांचे कान याही आधी टोचलेले आहेत, जाहीर कार्यक्रमांमधून टोचलेले आहेत. मात्र तरीही नितेश राणे यांची वक्तव्य सुरूच आहेत. त्यामुळे आता पंतप्रधानांकडे जेव्हा त्यांची तक्रार केली जाते त्यावेळेस नितेश राणेंना काही सांगितलं जातं का आणि नितेश राणेंची ही वक्तव्य थांबतायत का, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.